ह्या आज जे आपण 24 बॉडी पॉईंटचं हिलिंग बघणार आहे, त्यामुळं तुम्ही स्वतः हिलिंग देऊ शकाल किंवा इतरांना पण तुम्ही हील करू शकाल. तर म्हणजे कोणत्याही शरीरामध्ये काही वेदना असतील किंवा कोणता आजार असेल तर तो रेकीच्या माध्यमातून आपण तो दूर करू शकतो. मग हे हिलिंग कसं द्यायचं ते आपण आता शिकणार आहे. ठीक आहे, बघूया आपण. तर सगळ्यात पहिल्यांदा तर आहे की जे ऑरा पहिल्यांदा आपला क्लीन करायचा आहे. ओके, ऑरा इम्प्रूव्ड पाहिजे, आपला ऑरा स्ट्रॉंग पाहिजे. मग त्यासाठी कोणत्या कोणत्या टेक्निक्स आहेत त्याच्याविषयी आपल्याला एक आयडिया आहे. परवा दिवशी आपण बोललो होतो, तुम्हाला लक्षात असेलच. मग पहिलं तर आहे की तुमचं 7 चक्राचं हिलिंग करायचं आहे रेग्युलरली. मग 7 चक्र हिलिंग रेकीच्या माध्यमातून कसं करायचं, आपण त्याचं मेडिटेशन घेतलं होतं. मग ते मेडिटेशन तुम्ही वापरू शकता रेग्युलरली. म्हणजे तो व्हिडिओ प्ले करून जरी तुम्ही त्याच्यासोबत गायडेड मेडिटेशन केलं तरी तुमचं 7 चक्र हिलिंग होतं. दुसरं आहे की तुमचं ऑरा प्रोटेक्ट करणे. मग त्यासाठी काय, घरातून बाहेर जाताना प्रोटेक्शन शिल्ड घेणे, ते छान आहे. तसंच आता मग ते शिल्ड घेणं म्हणजे कसं, मग तुम्हाला सांगितलं मी की जे पहिल्यांदा कसं की या पोझिशनमध्ये हात करून मग दिव्य रेखी शक्तीला आवाहन करायचं आहे. ओके, मग म्हणजे आणि आभार मानायचे आहेत पहिलं तर, की दिव्य रेखीच्या दिव्य रेखी शक्तीच्या उपस्थितीबद्दल मी आभारी आहे. माझ्या गुरुजनांची मी आभारी आहे, माझ्या आई वडिलांची मी आभारी आहे, मी स्वतःची आभारी आहे. हे आभार व्यक्त करून मग पुढं रेकीची जी ऊर्जा आहे त्याला कॉल करायचं आहे, आवाहन करायचं आहे. मग असं आपण इमॅजिन करायचं की विश्वामधून एक व्हाईट कलरचा बॉल किंवा व्हाईट कलरची एनर्जी येते तुमच्या सहस्त्रार चक्रामधून. ती पूर्ण शरीरामध्ये जाते, रेकीची एनर्जी पुन्हा मूलाधार चक्रापासून परत परत ती वरती 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 येते. ओके, अनाहत चक्रापर्यंत येते. पुन्हा मग शोल्डर्समधून हातामध्ये, हातामधून तळहातामध्ये ती ऊर्जा येते. मग बनवायचा एनर्जी बॉल किंवा ची बॉल. ओके, बनवायचा हा. ओके, आपोआप तुम्हाला हातामध्ये, तळहातामध्ये सेन्सेशन जाणवायला लागतातच, जसे आता मला जाणवते. मग हे एनर्जीचा जो बॉल आपण बनवला तो सहस्रार चक्र घ्यायचा आणि पुन्हा ही ऊर्जा आपल्या सप्तचक्रांमध्ये गेलेली आहे. ओके, आणि सगळीकडे ती आता सगळीकडे प्रेझेंट आहे आपल्या शरीरात. ठीक आहे, सो अशा पद्धतीनं तुम्ही जे रेकीला कॉल करून प्रोटेक्शन घेऊ शकता रेकीचं. आणि मग तुम्ही मग दिवसभर काही जे आहे तुमचा नित्यक्रम चालू द्या. ओके, पण या प्रोटेक्शनमुळे कसं की एकतर नकारात्मक ऊर्जा, बाधा ज्या काय असतील त्याच्यापासून तुमचं संरक्षण होईल. ठीक, आणि हे जे कॉर्ड कटिंग असते, कॉर्ड कटिंग कुठे आहे फक्त जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं हिलिंग करताय आणि त्यानंतर मग नाभीच्या जवळ जाऊन कट 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 ते असतं. किंवा स्वतःचं जरी हिलिंग केलं, तुम्ही आजारी आहे किंवा कोणती वेदना आहे शरीरामध्ये, त्यानंतर सुद्धा स्वतःचं हिलिंग केल्यानंतर सुद्धा ते कॉर्ड कटिंग करायचं असतं. ओके, रेकीचा प्रोटेक्शन कॉल, सॉरी, रेकीचं जे प्रोटेक्शन येतो ना आपण, त्याच्यानंतर काय कॉर्ड कटिंग नसतं. ओके, ते तुम्ही फक्त ऊर्जा घेतली आहे. ओके, एक शिल्ड आहे तुमचं, थोडक्यात ते तुमच्या पूर्ण अवतीभोवती ते शिल्ड आहे आणि त्यातून तुमचं रक्षण होते. मग कॉर्ड कटिंगचा तिथं संबंध नाही आहे. ठीक आहे, येस. ओके, मग हा, कोण कोण असं पण डाऊट विचारतं की कॉर्ड कटिंग जर पुन्हा समजा आपण रेकी प्रोटेक्शन घेतलं, पुन्हा अजून कुणाचं त्यानंतर हिलिंग केलं दिवसभरामध्ये, मग कॉर्ड कटिंग केलं, तर मग याचा अर्थ प्रोटेक्शन शिल्ड जाते का? असं काय नाही, प्रोटेक्शन शिल्ड आहे. तुम्ही फक्त त्या माणसाची जी तुम्ही आहे ना रेकीचं हिलिंग देताना नाळ जोडली होती स्वतःची, ती कट केली आहे तुम्ही, एवढंच आहे ते. ओके, पण युनिव्हर्सच्या माध्यमातून तुम्हाला जे रेकीचं प्रोटेक्शन आहे ते चालूच आहे. फक्त कसं की हे दररोज हे प्रोटेक्शन घ्यायचं आहे. दररोज आंघोळ केल्यानंतर तुम्ही ते नव्याने घ्या, असं आहे. ओके, जसं आपण प्रत्येक दिवशी आपली जसं शरीराची निगा म्हणून दररोज आंघोळ करतो, तसंच किंवा दररोज जेवतो, तसंच दररोज रेकीचं प्रोटेक्शन घ्यायचं आहे.
ठीक आहे. येस, एकदा घेतलं तरी पुरेसं आहे. सो हे झालं. म्हणजे अशा पद्धतीने तुमचा ऑरा प्रोटेक्ट करा. पुन्हा सॉल्ट वॉटर बाथ सांगितलं होतं त्या दिवशी, किंवा सॉल्ट वॉटरमध्ये फूड सोकिंगची रेमेडी सांगितली होती, ते करू शकता. ओके. परत सन बाथ, ओके, थोडंसं कोवळ्या उन्हाला जर शक्य असेल आठवड्यातून एकदा तरी बसलं पाहिजे असं. सो कोवळं ऊन अंगावर घेतलं पाहिजे. तसंच सकारात्मक आपली मानसिकता ठेवणे ते गरजेचं आहे. मग सकारात्मक मानसिकता किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे असं नाही की 100% पॉझिटिव्ह थिंकिंग होत असतं, असं नाही होत. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे जरी असलं तर आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार पण येतच राहणार. सो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह थॉट्स दोन्ही येत राहणार. मग 100%च पॉझिटिव्ह थॉट्स येत आहेत असं शक्य नाही, कारण दिवसभरामध्ये साधारण 60,000 ते 90,000 विचार येतात मनामध्ये. इतक्या मोठ्या प्रमाणावर विचारांचं चक्र असं म्हणजे विचारांचं चक्र जोरात फिरत असतं हे. मग हे सगळे सगळे अ, कसे काय चांगले किंवा पॉझिटिव्ह विचारच असतील. सो नकारात्मक विचारही थोडे येतील, ते पण स्वीकारायचे. म्हणजे हे ड्युअलिटी आहे. अतिशय आदर्शवादी अशा पद्धतीने काय करायला जायचं नाही, कारण त्या गोष्टी फॉलो करायला खूप जड जातात आणि आपण फ्रस्ट्रेट होतो असं करायला गेलं तर. ओके. रिअलिस्टिक पद्धतीनं त्यांना इम्प्लिमेंट करताना रियालिटी काय आहे ते समजून घेऊन इम्प्लिमेंट करावं, तर आपण त्याच्यामध्ये सक्सेसफुल होतो. कळलं? मग तुम्हाला समजा 20% जर नकारात्मक विचार येत असतील, ओके, काहीच अडचण नाही तेवढे. 5, 10, 15, 20% चालतंय. 80% साधारण सकारात्मक विचार तुमचे असतील, तर अतिशय चांगली स्टेट ऑफ माइंड आहे. मनस्थिती अतिशय उत्तम आहे असं आपण म्हणू. ओके. 80% पॉझिटिव्ह थॉट्स असले तरी खूप चांगलं आहे. पण शक्यतो त्याच्या खाली जाऊ देऊ नये असं बघायचं. किंवा समजा एखाद्या नकारात्मक विचारांचं चक्र चालू झालं, तर त्याच्यात आपण होऊ शकतं की कित्येक मिनिटं किंवा तासभर, 2 तास, अर्धा दिवस त्यातच घातला. तसं नाही चालणार. नकारात्मक विचारांची समजा साखळी आली तरी पण ती 4-5, 6 मिनिटं, 7 मिनिटं, 10 मिनिटं तिथं थांबलं पाहिजे. त्याच्या वरती ते नाही चालता कामा. ठीक आहे. पण त्याविषयी सजग असायला आपण हवंय, की हां, अरे आपण काहीतरी अनावश्यक विचार करतोय. जे कधी होणारच नाही अशा गोष्टींची चिंता करतोय. हे लगेच आपल्यामध्ये जो हे आहे, अलार्म आहे, तो लगेच वाजला पाहिजे, की अरे हां, आपण चुकीच्या दिशेनं आता विचार म्हणजे चाललेत. कट. तिथंच कॅन्सल, कॅन्सल म्हणायचं आणि पुन्हा ह्या पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीवर यायचं. परंतु अजिबातच हे निगेटिव्ह विचार चालणार नाहीत वगैरे, हा अतिरेकी विचार झाला किंवा हा म्हणतात ना हा टोकाचं झालं हे, असं नसतं कधी झेपत कुणाला. ठीक आहे. तसं तुम्ही करायला गेला तर मग फ्रस्ट्रेट व्हाल किंवा तुम्हाला वाटेल, मग विनाकारण तो गिल्ट पण येतो, की मला कसे काय तरी पण वाईट विचार येत आहेत किंवा डिप्रेसिंग विचार कसे येत आहेत. सो रिअलिस्टिक राहून रिअलिस्टिक लेवलला 80% पर्यंत आपण पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी ठेवू शकतो. काहीच अडचण नाही. ओके. येस. कधी-कधी काय असतं, की एखादा माणूस खूपच डिप्रेस झाला असेल, अतिशय निराश असेल, तर त्याचे 80% विचार निगेटिव्ह आहेत आणि 20%च पॉझिटिव्ह आहेत असं असू शकतं. मग तेव्हा खूप म्हणजे त्यांची आहे ना चिंताजनक परिस्थिती आहे असं म्हणायला पाहिजे तशा व्यक्तीची. मग ते आपल्याला कमी करायचं आहे. 50% पॉझिटिव्ह, 50% निगेटिव्ह ते पण ठीक आहे. म्हणजे अजून इम्प्रुव्हमेंटची बरीच गरज आहे. परंतु सध्या ठीक आहे असं म्हणता येईल. मग ते 50% 50-50 वरनं 60% पॉझिटिव्ह, 70% असं पुढे जायला पाहिजे. 80% पर्यंत स्टेबल होऊ शकतो. ठीक. मग हे लक्षात घ्या, कारण काही-काही आपण पुस्तकात वाचतो सकारात्मक विचार करा. मग लोकांना वाटतं, की जसं 24 तास सकारात्मक विचार करा. असं शक्य नाहीये. जसं दिवस आणि रात्रीचं चक्र आहे किंवा आपल्या आयुष्यात प्रत्येक बाबतीत जसं सुख-दुःख आहे, तसं हे ड्युअलिटी हे ना, हे जे काय म्हणता येईल त्याला आपण द्वैत म्हणतो त्याला मराठीमध्ये. ओके. हे दोन्ही भाग टू साइड्स ऑफ द कॉइन राहणार आहेत, की ते स्वीकारून चालायचंय. स्वीकार नाही केला नैसर्गिक आयुष्यात ज्या गोष्टी चालतात त्याचा, तर त्या रेझिस्टन्समुळे प्रॉब्लेम होतो. ओके. येस. अजून काय आहे, तर तुम्ही जसं तुमचा आहार चांगला ठेवायचा आहे, सात्विक ठेवायचा आहे. पुन्हा आहारावर एक शिस्त ठेवायची आहे त्याच्याविषयी. ओके. मग त्याच्यात जर बेतालपणा केला, तर ही पण ऑरा खराब होतो. ठीक आहे. ऑरा खराब होतो, आरोग्य खराब होतं, वजनाचे इश्यूज येतात, हे माहितीच आहे आपल्याला. ओके. त्यानंतर तेच ना, तुमचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह इमोशन्स दोन्ही चालणार. परंतु इमोशन्समध्ये वाहवत जाणं ते टाळायचं. मग त्यासाठी मेडिटेशनच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या इमोशन्समध्ये एक ठहराव आणू शकता. म्हणजे उगीचच मूड स्विंग्स होणार नाहीत.
ओके, असं. सो मेडिटेशन गरजेचं आहे आणि ग्राउंडिंग गरजेचं आहे. तुम्हाला सांगितलं की ग्राउंडिंग म्हणजे ते चालवानी पायानं चालणे, गवतावर चालणे, ओके, किंवा मातीमध्ये चालणे. मातीमध्ये हात, समजा हात पाय जर समजा आपले अं, मातीशी संपर्क आला, जसं की झाड लावतोय आपण, तर त्या केसमध्ये सुद्धा निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते. असो, तर हे झाले ऑरा क्लिनिंगचे, ऑरा इम्प्रूव्ह करण्याचे खूप सारे उपाय. हे सगळे तुम्ही करा. ऑले, आता आपण येतोय काय आपल्या 24 बॉडी पॉइंटच्या हिलिंगवर. मग हे कोणते कोणते बॉडी पॉइंट्स आहेत? एकच मिनिट. हे आता तुम्हाला मी त्याचा एक चार्ट समोर लावेन. सगळ्यांनी म्हणजे तुम्ही तुमचे व्हिडिओज ऑन ठेवा आणि पुन्हा ते हिलिंग करत राहा. तुम्हाला मी एक चार्ट इथं दाखवतो. ओके, आणि त्या चार्टला जाऊन आपण कसं की प्रत्येक ठिकाणी हिलिंग घ्यायचं आहे. एक मिनिट दाखवतो. मग तो चार्ट मी इथं आता स्क्रीनवर शेअर करेन. एकच मिनिट. तो चार्ट मी स्क्रीनवर घेतो पहिल्यांदा. मग कसं आहे की ते प्रत्येक त्या चार्टमध्ये त्या म्हणजे चित्र पण दिलेलं आहे आणि त्या बॉडी पॉइंटचं नाव काय आहे ते पण मेन्शन केलंय. आणि तिथे हिलिंग घेताना म्हणजे हात कशा पद्धतीने धरायचे आहेत ते पण त्या चित्रामध्ये दिसतंय आपल्याला. ओके, सो तुम्ही चार्टवर पण लक्ष ठेवा. पुन्हा मी त्या त्या पॉइंटला जाईल तसं तुम्ही तिथे ते हिलिंग देत राहा. सध्या तर आपण सगळ्यांचंच हिलिंग करणार आहे, पण समजा एखादा बॉडी पार्ट आपला दुखत असेल, कुठं पेन असतील, तर ओव्हरऑल ते ती वेदना जाण्यासाठी, ओव्हरऑल आपण हेल्दी राहावं यासाठी हे आपण करायचं आहे. ओके, सो सर्वात प्रथम आपण काय करायचंय, जे आपला नेहमीचा प्रोटोकॉल आहे की सर्वात प्रथम रेकीला कॉल करायचा आहे. रेकीला कॉल मगाशी सांगितलं तसं की म्हणजे हे रेकी ऊर्जेच्या, दिव्य रेकी ऊर्जेच्या उपस्थितीबद्दल मी आभारी आहे. मी माझ्या गुरुजनांची आभारी आहे. आई-वडिलांची मी आभारी आहे. तसंच मी स्वतःचीही आभारी आहे. आणि अ, आता या ब्रह्मांडीय ऊर्जेला, ओके, रेखी ऊर्जेला मी आवाहन करते आहे आणि या विश्वामधून एक पांढऱ्या रंगाचा एक ऊर्जेचा बॉल, एक ऊर्जा माझ्या सहस्रार चक्रामध्ये प्रवेश करते आहे आणि तिथून ती पूर्ण शरीरामध्ये पसरली आहे रेखीची ऊर्जा. नंतर ती ऊर्जा वरती 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 अशी येत आहे. मूलाधार चक्रापासून वरती वरती अनाहत चक्रापर्यंत आली आहे. पुन्हा शोल्डर्समध्ये आली आहे. पुन्हा हातामध्ये, आपल्या दोन्ही हातांमध्ये, मग दोन्ही तळहातांमध्ये आलेली आहे. ओके, मग असा कप शेप करायचा. रेखी ऊर्जेचा जो आहे ना, याचा ची बॉल किंवा एनर्जी बॉल तयार करायचा. ठीक आहे, हातामध्ये सेन्सेशन जाणवतील. ठीक आहे, आणि ती ऊर्जा घ्यायची आहे. आपल्या सहस्त्र चक्रापर्यंत असे हात नेऊन ती घ्यायची आहे. ठीक आहे, येस. आता डिवाइन एनर्जी हातामध्ये घ्या परत अशी समोर कप शेप मध्ये हात घेऊन ते डिवाइन एनर्जी तुमच्या हातामध्ये तुम्हाला घ्यायची आहे. ओके, आता काय करायचं, आपल्याला एक एक बॉडी पॉइंटला जायचंय. म्हणजे पुन्हा पाहिजे तर हात रब करा. रब करून ना ती ऊर्जा आहे ना, रेखीची ऊर्जा आता इथे चॅनलाइज करणार आहे आपण, किंवा इथं ती रूपांतरित करून त्या त्या बॉडी पार्टवर देणार आहे. ठीक आहे, असे हात रब केले आणि पुन्हा आता ही एनर्जी आपल्या हातात आल्यानंतर, ओके, छानपैकी मग त्या त्या ठिकाणी आता ते आपल्याला हिलिंग द्यायचं आहे. मग सगळ्यात पहिला पॉइंट आहे म्हणजे आईज. ओके, दोन्ही डोळ्यांच्या वर असे न्यायचे. तिथं तुम्ही बघा चित्रामध्ये दिसतंय. सो दोन्ही डोळ्यांना मी ऊर्जा द्यायची. माझे डोळे स्वस्थ, निरोगी, छान झाले आहेत. ठीक आहे, मला अतिशय स्पष्ट दिसत आहे. ओके, येस, ती ऊर्जा तिथं द्या. हा, मग साधारण 3-3 मिनिटं ही प्रत्येक ठिकाणी ऊर्जा आपण दिली पाहिजे. बरोबर,
ऑफकोर्स मग आता ह्या सेशनमध्ये आपल्याला इतका वेळ मिळत नाही, परंतु तुम्ही हे स्लो मोशनमध्ये हे सेशन कसं तुम्ही स्वतः गेलं पाहिजे. ठीक आहे, आता मी सगळीकडे तुम्हाला ते गाईड करतो फक्त. ओले. आणि ऑफकोर्स कमी वेळ देणार ऊर्जा. हे पहिलं झालं तर डोळ्यांचं झालं. हं? मग एक तर काय करू शकता तुम्ही की रोज 24 तास पॉइंट्स बॉडी पॉइंट्स केले तरी चालतील, किंवा समजा सकाळी तुम्ही 8 बॉडी पॉइंट्स करा, मग दुपारी 8 करा, संध्याकाळी 8 करा, असं पण करू शकता. किंवा कोणता ना कोणता नित्यनेम असायला पाहिजे की आज 8, उद्या 8, परवा 8, निदान 3-3 दिवसामध्ये सगळे झाले पाहिजेत. ओके, असं करू शकता. मग सध्या आपण हे सगळे करतोय. माझे डोळे स्वस्थ आहेत, निरोगी आहेत. माझ्या दोन्ही डोळ्यांनी हे जग मी सुंदर जग बघू शकतो. त्याबद्दल मी डोळ्यांचे आभारी आहे. आणि ह्या ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश आपल्या डोळ्यांना येऊन लागत आहे आणि आपल्याला तो व्हिज्युअलाइज करायचा आहे. आणि ही एनर्जी योग्य प्रमाणात तुमच्या दोन्ही डोळ्यांमध्ये आता प्रवाहित होत आहे. हे व्हिज्युअलाइज करायचं, ती ऊर्जा अशी दोन्ही डोळ्यांमध्ये प्रवाहित होते. हे पूर्ण वेळ तुम्ही ठेवूनच करायचं हे सगळं. ठीक आहे, हात असे ठेवूनच. अशा पद्धतीने. सो असं मनातल्या मनात हे म्हणत राहायचं, किंवा तुम्ही बोललात तरी चालेल, किंवा मनातल्या मनात या सूचना द्यायचे. ऍफर्मेशन ज्याला आपण म्हणतो. हं? मग हे जोपर्यंत तुमच्या हातातून असे व्हायब्रेशन्स निघत राहतात तोपर्यंत करू शकता. साधारण 3 मिनिटं हे करू शकता. कुठं तर तुमचं तुम्ही हे हिलिंग करताना आता वेळेअभावी काय करणार आहे, आपण फक्त तुम्हाला गाईड करणार आहे. कमी वेळ चालणार प्रत्येक अ, त्या बॉडी पार्टवर कमी वेळ आपले हात राहतील. ओके, अपेक्षित आहे त्यापेक्षा 1 मिनिट जरी राहिलं तरी भरपूर झालं सध्या. ओके, पण 3 मिनिटं राहणं अपेक्षित आहे. झालं. नंतर आता काय करायचं, आता टेम्पल्सवर म्हणजे असं इथं दिसत असेल तुम्हाला पार्ट नंबर 2. ठीक आहे, तो नियत असे आपल्या म्हणजे ब्रेनवर ठेवायचे बाजूने असे. आणि आपण आपल्या मेंदूसाठी अफर्मेशन्स द्यायचे आहेत की माझा मेंदू खूप स्ट्रॉंग आहे आणि माझ्या डोक्यामध्ये नेहमी चांगले विचार येत आहेत. ओके, माझे निर्णय नेहमी योग्यच असत आहेत, असं बोलायचं. ओके, आणि 3 मिनिट साधारण असे अफर्मेशन देत राहायचं आहे. ओके, येस, प्रॅक्टिकल करा. हे काय प्रवचन ऐकायला आलेलं नाही तुम्ही. हम्म. सगळं प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे, त्यामुळे तर याचे रिझल्ट फास्ट मिळतात. पुस्तकी विषय नाही आहे हा. त्यानंतर आता तिसरा बॉडी पॉईंट म्हणजे कानांवर. सो तर कानांवर दोन्ही हात असे ठेवायचे, असे म्हणजे असे उभे ठेवा. हं? आणि अफर्मेशन द्यायचं की माझे दोन्ही कान स्वस्थ आहेत, निरोगी आहेत, योग्य पद्धतीनं काम करतायत, मी अगदी स्पष्ट ऐकू शकते, माझ्या कानांवर नेहमीच चांगलेच विचार येतात. ओके, माझ्या कानांच्या माध्यमातून मला या जगाचं ज्ञान मिळतं. सो थँक्यू. ठीक आहे, आता हे झालं कानांचं. मग हे सेन्सेशन जाणवत राहतील. मग इथं हिलिंग देऊन झालं. ठीक आहे, आता पुढचा बॉडी पार्ट म्हणजे कोणता, आता आपण कान म्हणजे 4 झालं. आता 5 नंबर इथं तुम्ही बघा की बोथ हँड्स ॲट द बॅक ऑफ द हेड. ओके, तिथं बघा तुम्ही, दिसतंय. सो ॲट द बॅक ऑफ द हेड असे दोन्ही हात घ्या. हं? डोक्याच्या मागून दोन्ही ठिकाणी. सो दोन्ही हात असे ठेवायचे आणि क्राऊन चक्राला म्हणजे आपल्या सहस्त्रार चक्राला अफर्मेशन द्यायचं आहे की माझं सहस्त्रार चक्र आणि त्याच्या भोवतीचे सगळे अवयव ऍक्टिव्हेटेड आहेत. माझी आध्यात्मिक ऊर्जा वाढत चालली आहे दिवसेंदिवस. माझा स्वतःवर विश्वास आहे आणि ईश्वरी शक्तीवर माझा विश्वास आहे. ठीक आहे, झालं. मग हे हिलिंग झालं. येस, तुम्हाला झालं होती बघा, सेन्सेशन खूप छान झालं होतं. ओके, त्यानंतर पुढचा बॉडी पॉईंट म्हणजे 6वा, थ्रोट. मग त्यासाठी काय करायचं आहे, तर समजा एक हात असा पुढून या गळ्यावर, इथं गळ्याच्या इथं ठेवा आणि दुसरा असा पाठीमागून ठेवा. ठीक आहे, येस. सो मग इथं काय आहे, आपलं एक तर थ्रोट चक्र आहे, थायरॉइड आहे. हं? मग माझं जे थ्रोट चक्र किंवा विशुद्धी चक्र बॅलन्स झालं आहे, ऍक्टिव्हेटेड झालं आहे. ओके, माझी थायरॉइड ग्लँड छान ऍक्टिव्हेट झाली आहे, योग्य पद्धतीनं तिचं आता कार्य चालू आहे थायरॉइडचं. येस, ठीक आहे, हे झालं. आता मग पुढचा बॉडी पॉईंट. ठीक आहे, हे फक्त क्विक डेमो आहे. तुम्हाला हे नंतर रिलॅक्स मध्ये हे स्वतः पण रिपीट करत राहायचं आहे.
ओके, पण सध्या तुम्हाला एक सवय होऊ दे, एक थोडस याच्याविषयी पूर्ण काय म्हणता येईल ना, तुम्हाला माहिती मिळू दे, म्हणून आपण हे सगळे सगळे पॉईंट्स इथे कव्हर करतोय. आता कोणता आहे 7वा पॉईंट, कोणता आहे बघा, थायरॉइड आणि थायमस ग्लॅन्ड. तर थायमस ग्लॅन्ड म्हणजे साधारण इथं असते, कॉलरबोनच्या आसपास इथं. ओके, आणि इथं दुसरा हात इथं. ठीक आहे, एक हात असा छातीवर इथं वरच्या बाजूला, दुसरा इथं. मग इथं पण तुम्ही मनातल्या मनात सुद्धा बोलू शकता, असं काय म्हणजे उच्चारणच करायला पाहिजे असं नाहीये. माझी थायमस ग्लॅन्ड, थायरॉइड ग्लॅन्ड हे छान पद्धतीनं कार्य करत आहे. तर थायमस ग्लॅन्ड शक्यतो लहान मुलांच्या मध्ये असताना ते ऍक्टिव्ह असते, ऍडल्ट्स मध्ये फारशी ऍक्टिव्हिटी नसते, जे की ओके आहे, ते बरोबर आहे. म्हणजे काय म्हणतात, नॉर्मल आहे ते. थायरॉइड ग्लॅन्ड जे आहे, सो थायरॉइड ग्लॅन्ड आपली चांगली ऍक्टिव्ह पाहिजे. सो सगळे माझी थायरॉइड खूप चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह होत आहे, छान कार्य करत आहे. ओके, येस, हे झालं. मग आता दोन्ही हात ठेवायचे कुठं, हार्ट चक्रावर. हृदय चक्र म्हणजे कुठं, हे छातीच्या बरोबर इथं मध्ये हृदय चक्र असं. ओके, तिथं ठेवायचे हात. हृदयाचं स्थान डाव्या बाजूला आहे, हृदय चक्राचं स्थान आपण इथे घेतो, बरोबर. हा, मग इथे सुद्धा काय की दोन्ही हात हार्ट चक्रावर ठेवले, आपलं हार्ट चक्र छानपैकी कसं आहे, बॅलन्स्ड आहे, खूप चांगलं ते कार्य करत आहे ब्लड सर्क्युलेशनचं. ओके, तेव्हा माझे सगळे ऑर्गन्स ऍक्टिव्हेटेड आहेत, निरोगी आहेत, दिव्य रेखी शक्ती योग्य प्रमाणामध्ये हार्ट चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. बस, आता पुढचं हा, म्हणजे हार्ट चक्रावर ठेवताना एकावर एक नको, आणि असं ठेवा. ओके, हा, तिकडून असे एकावर एक ठेवले जातात, म्हणजे शरीराला तळहाताचा स्पर्श झाला पाहिजे, दोन्ही तळहाताचा स्पर्श व्हायला हवा. ओके, हे झालं. आता 9वा पॉइंट, सोलर प्लेक्सस चक्र. सोलर प्लेक्सस म्हणजे कसं, साधारण नाभीच्या एक 4 बोट वरती असं आहे, मग तिथं तिथं तुम्ही हात ठेवा. ओके, नाभीच्या 4 बोट वरती एक तळहात, त्याच्यानंतर लगेचच लागून दुसरा तळहात ठेवा असा. ठीक आहे, नाभीच्या वरती एक तळहात, लगेच त्याला खेटून दुसरा तळहात, एकावर एक. ठीक, आता हिलिंग करा तिथं, की माझं मणिपूर चक्र छानपैकी ऍक्टिव्हेट होत आहे, संतुलित होत आहे, उत्तम काम करत आहे. मणिपूर चक्राने आजूबाजूचे सगळे अवयव ह्या भागातले. ठीक आहे, त्या सगळ्यांना हिलिंग दिलं आपण. नंतर किडनीचं हिलिंग करायचं आहे. आता मग पहिल्यांदा काय, राईट किडनीचं हिलिंग करूया आपण. राईट किडनीचा पॉइंट बघा कुठे आहे, सोलर प्लेक्सस झाला. सॉरी, आता लिव्हरचा पॉइंट आहे का, हरकत नाही. त्यानंतरचा पॉइंट आहे लिव्हरचा पॉइंट आहे. बरं, मग 10 नंबरचा पॉइंट, मग लिव्हरचा पॉइंट पण तिथं तिथं तुम्ही हात ठेवू शकता. ऑलराईट, मग त्या व्यक्तीने जसं हात ठेवलेले आहेत कोणीकडं उजव्या बाजूला असे. ठीक आहे, थोडेसे आता जिथं आपलं यकृत असतं तिथं. ठीक आहे, मग आता यकृताचं किंवा लिव्हरचं हिलिंग ज्याला आपण म्हणतो, की माझं लिव्हर उत्तम पद्धतीनं कार्य करत आहे. ओके, अतिशय संतुलित आहे, त्यामुळे माझ्या संपूर्ण शरीरामध्ये चांगल्या पद्धतीनं कार्य होत आहे. ओके, सो लिव्हरला काय करायचंय, एनर्जी द्यायची, रेखी शक्ती द्यायची. ठीक, येस, छान. आता त्यानंतर काय 11वा पॉइंट कोणता आहे, टिप्स ऑफ लंग्स. टिप्स ऑफ लंग्स म्हणजे मग आता जे फुफ्फुसाचे जे टिप्स आहेत ते, बरोबर, मग तिथे तुम्ही बघू शकता. सो तिथं तुम्ही हात ठेवायचे. आणि काय, माझी दोन्ही फुफ्फुस उत्कृष्ट प्रकारे कार्य करत आहे. ओके, मला अतिशय छान मोकळं वाटत आहे. माझा श्वसन अतिशय नॉर्मल आहे, इझी गोईंग आहे. ओके, ठीक आहे, दोन्ही फुफ्फुसांचं माझ्या छान हिलिंग झालेलं आहे. आता ते झालं, टिप्स ऑफ लंग्स झालं. आता पॅनक्रियास आणि स्प्लीन. पॅनक्रियास आणि स्प्लीन बघा, कारण त्यांनी कसं की त्यांच्या डाव्या बाजूला जवळ असं इथे खाली पॅनक्रियास, त्याला स्वादू पिंड म्हणतो आपण. स्प्लीनला मला मराठी शब्द आता आठवत नाहीये,
पण पॅनक्रियास म्हणजे एकूणच इन्सुलिन हार्मोनशी ज्याचा संबंध आहे, ज्या ऑर्गनचा, ते आहे ते. ओके. आणि स्प्लीन हे लगतचे 2 ऑर्गन्स आहेत. हा, डायबिटीस रिलेटेड इश्यू असेल तर पॅनक्रियासचं हिलिंग गरजेचं आहे. ओके. माझं पॅनक्रियास किंवा ज्याला स्वादुपिंड म्हणतात, हे उत्तम पद्धतीनं कार्य करत आहे, योग्य प्रमाणात ते काम करत आहे. राईट. जसं तिथून जे हार्मोन्स हे निघतात इन्सुलिन, तर ते योग्य प्रमाणात जाणं गरजेचं असतं. कमी पडून चालत नाही, जास्त होऊन पण चालत नाही. ओके. येस. सो माझ्या पॅनक्रियास आणि स्प्लीन यांचं अतिशय चांगल्या पद्धतीनं, छान पद्धतीनं हिलिंग झालेलं आहे. येस. आणि ते सेन्सेशन जाणवत राहतात. तुमच्या तळहाताचे सेन्सेशन तुम्हाला जाणवत राहतील, ते आत पण पोचत राहतील. ओके. त्या त्या बॉडी पार्टमध्ये ते आतपर्यंत जातात. आता पुढचा पार्ट कोणता आहे बघा. तर 13वा जो पार्ट आहे, तो आता पोटाच्या जवळ साधारण. ओके. म्हणजे काय आपण म्हणू शकतो, एक आपला जो हे आहे मूलाधार चक्र, म्हणजे तिथं नाव त्यांनी नीट दिलेलं नाहीये. मूलाधार चक्र म्हणजे कसं, की एक नाभीच्या 4 बोटं खाली. सो नाभीच्या 4 बोटं खाली म्हणजे नाभीला लागून एक तुम्ही तळहात ठेवा आणि दुसरा त्याच्या खालोखाल लगेच असा ठेवा. ओके. नाभीपासून खाली 2 तळहात असे ठेवा. तर माझं आहे ना मूलाधार चक्र हे ऍक्टिव्हेटेड झालेलं आहे, बॅलन्स झालेलं आहे. रेकीची ऊर्जा तिथं पुरेशा प्रमाणात पोहोचली आहे, त्याचं हिलिंग झालेलं आहे. ठीक आहे. हे झालं मूलाधार चक्र. मूलाधार चक्राच्या अजून थोडं खाली, अजून थोडंसं खाली असतं कोणतं, रूट चक्र. रूट चक्र म्हणजे आपला जो पाठीचा मणका आहे ना, म्हणजे माकड हाड, ते मग तुम्ही तिथं ठेवू शकता, पाठीमागं हात ठेवू शकता, नाही तर समोर ठेवला तरी चालेल. ओके. सगळं काय एकदम ऍक्युरेट जायला पाहिजेच नाही. ओके. एक सर्वसाधारण त्याच्या आसपास ते पाहिजे आपले हात. सो मग रूट चक्र, रूट चक्राचं माझं हिलिंग छानपैकी होत आहे. समोर धरलं तरी चालेल, असं, किंवा पाठीमागं. सो आणि माझं रूट चक्र म्हणजेच याला आपण म्हणू की माझं रूट चक्र बॅलन्स झालेलं आहे. ठीक आहे. स्वाधिष्ठान आणि मूलाधार अशी नावं आहेत, की थोडं नावामध्ये काय मराठीमध्ये आपण म्हणलं तर थोडंसं यूज टू व्हा, कारण त्याच्यात कन्फ्युज होतं. सगळ्यात तळचं चक्र म्हणजे रूट चक्र, मग त्याला आपण म्हणणार मूलाधार. बरोबर आहे, मूलाधार त्याला म्हणायला पाहिजे, आणि स्वाधिष्ठानच्या वरती. ठीक आहे. पण एनिवेज शेवटच्या 2 चक्रांचं हिलिंग द्यायचं, लक्षात घ्या इथं. ओके. फार जास्त शब्दांमध्ये अडकायचं नाही, हिलिंग आपल्याला द्यायचं व्यवस्थित. ओके. तो मेन विषय आहे. ग्रामरमध्ये, व्याकरणामध्ये जास्त अडकायचं नाही, की हा फक्त काय कुठं नाव वगैरे विसरलं वगैरे तर ते एकदा क्लिअर करून घ्यायचं, की हा कोणतं नाव होतं, मी काय विसरले होते, एवढंच. आणि समजा तुम्ही नाव जरी विसरलं एखाद्या वेळेस, सुरुवातीला नवीन असताना, तरी तुम्ही फक्त ते म्हणाल की इथं जे माझं चक्र आहे, त्याचं छानपैकी हिलिंग होत आहे, ते संतुलित होत आहे, बस. तरी होतं ते. ओके. येस. हा, आता पुढं रूट चक्रानंतर काय आहे, नीज. मग गुडघ्यांच्या इथं न्यायचे आहेत आपले पॉइंट्स. ओके. आपले हात तिथं न्यायचे आहेत. माझे दोन्ही गुडघे हे निरोगी आहेत, मजबूत आहेत, मला भक्कम आधार देतात, सशक्त आहेत, आणि रेकीची ऊर्जा तिथं जाऊन ते अतिशय संतुलित होत आहेत, मजबूत होत आहेत, स्थिर होत आहेत. थँक्यू. ठीक आहे. तर हे झालं नीजचं. नीज नंतर अँकल्स म्हणजे घोटे, पायाचे घोटे. मग तिथं तुम्ही पायाच्या घोट्यांपर्यंत तुम्ही असं आता समजा, हा, वरती समजा एक गोटा जरी असा आणला तरी ठीक आहे, किंवा मग ते पायाच्या गोट्यानं जर व्यवस्थित हिलिंग द्यायचं असेल तर एक मांडी घालून बसलं तर ते बरं पडतं. ओके. किंवा जमिनीवर बसून ते हिलिंग देणं जरा सोपं जातं, किंवा मग तशा पद्धतीनं तुम्ही घोट्यांना हिलिंग द्या. एक असं द्या. आता समजा मी असं वरती घेतलंय आणि दुसऱ्याला मी असं खाली हिलिंग देतोय, दुसरा हात फक्त असं करतोय. ओके. खूप जास्त लॉजिक मध्ये जायचं नाही, कारण ही जादुई ऊर्जा आहे. समजा मग मी थोडं कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसणं गरजेचं आहे. ओके. हा.
इथं मी गोट्यांना हिलिंग देतोय, तिथं डाव्या पायाच्या गोट्याला पण मी असं हिलिंग देतो. तर तो लांब आहे. ओके, मला ते एकदम एकत्र बसणं ऑकवर्ड चालेल सध्या मला इथे समजा. तर मी संकल्प करून तिथे हिलिंग देतो ना. ठीक आहे. येस, दोन्हीच्या दोन्ही गुडघे सापडलेच पाहिजेत असं नाहीये सध्या. ओके, तर दोन्ही गुडघ्यांचं दोन्ही गोट्यांचं छानपैकी हिलिंग झालेलं आहे. आता अँकल झाले, गोटे झाले. आता पायाचे जे तळवे आहेत त्यांचं हिलिंग करायचं आहे. म्हणजे ठीक आहे, हे आता मांडी घालून ते जे आसन आहे तशा आसनात बसलं तर ते सोपं आहे. दोघांना एकदम हिलिंग देणं, नाहीतर एकाला एका वेळेस देऊ शकता. ओके, मग एका तळपायाला मी हिलिंग देतोय आता असं. सगळी निगेटिव्हिटी माझ्या तळपायांमधून निघून गेलेली आहे. आणि ते आता छानपैकी हील झालेले आहेत. थँक्यू. ओके, अशाच पद्धतीनं मग काय शोल्डर्स शोल्डर्स मग अशा पद्धतीने हे मागे हात जाऊ दे अशी. माझे खांदे भक्कम आहेत, सशक्त आहेत, मजबूत आहेत आणि माझ्या खांद्यांचं आरोग्य अतिशय चांगलं आहे. माझ्या खांद्यांची मला भक्कम साथ आहे. ते हील झालेले आहेत. थँक्यू. त्यानंतर पुढचं कोणतं आहे की थायरॉइड आणि थायमसच आहे, परंतु पाठीमागच्या बाजूने, मानेच्या मागच्या बाजूने. ओके, मानेच्या मागे 2 तळहात असे न्यायचे. थायरॉइड आणि थायमसचं दोन्हीचं माझं हिलिंग चांगल्या पद्धतीनं होत आहे. ते संतुलित झालेले आहेत, निरोगी झालेले आहेत. ओके, मग हे झालं 19वा पॉइंट. ओके, आता त्यानंतरचे पॉइंट्स बघा. हार्ट चक्र आता कसं पाठीमागच्या बाजूने हिलिंग करायचं. पाठीमागच्या बाजूनी कुठं नाही, आता जसं समोर आपण इथं घेतलं होतं ना असं छातीच्या मध्ये, तसं पाठीमागच्या बाजूला छातीच्या जसं त्या पॉइंटच्या पाठीमागच्या बाजूला जायचंय. तुम्हाला जमेल तसं, फारच ना एकदम आटोकाट प्रयत्न करण्याची गरज नाही. नॉर्मल मध्ये तिथपर्यंत हात न्या. सो माझ्या हृदयचक्राचं हिलिंग होत आहे. सकारात्मक भावना माझ्या मनामध्ये रेग्युलरली येत आहेत. नकारात्मक भावनांचा निचरा झालेला आहे. शांत मला वाटतंय. माझ्या आयुष्यात प्रेम जिव्हाळा, चांगले नातेसंबंध भरपूर आहेत. मी सुखी आहे. ठीक आहे, हार्ट चक्र झालं हिलिंग माझं. ठीक आहे, आता जायचं पुन्हा सोलर प्लेक्सस, म्हणजे अजून जरा खाली. तुम्हाला चक्रांची स्थानं माहितच आहेत ना. मग हार्ट चक्राचे जरा अजून खाली गेलं की काय आहे, अजून एक 4 बोटं खाली सरकवायचं दोन्ही हात, मध्ये सोलर प्लेक्सस. माझ्या सोलर प्लेक्सस म्हणजेच काय, मणिपूर चक्राचं छानपैकी हिलिंग होत आहे. ओके, माझं पचन उत्तम आहे. ओके, हा, पोटाचं आरोग्य माझ्या अगदी ठणठणीत आहे. काहीही खाल्लं तरी मला ते सहज पचतं. आणि माझं एकूणच पचन आणि एकूण माझं पोटाचं आरोग्य उत्तम आहे. ठीक आहे, याचं हिलिंग झालेलं आहे, माझ्या पोटाचं हिलिंग झालेलं आहे. ठीक आहे, शरीर म्हणजे पोटातले जे काय अवयव आहेत सगळे ते. त्यानंतर किडनीचं हिलिंग करायचंय. मग दोन्ही किडनीचं एकदम म्हणजे पुन्हा किडनीच्या ठिकाणी काय करायचं, पाठीमागच्या बाजूने हात ठेवायचा असा. ठीक आहे, 22वा पॉइंट बघा. येस, मग किडनीचं हिलिंग माझ्या होत आहे. किडनी माझ्या दोन्ही निरोगी आहेत. संतुलितपणे काम करत आहे. झालं. मग आता 23वा पॉइंट कोणतं, बॅक ऑफ ती कोणतं म्हणले त्यांनी, बॅक ऑफ. ओके, ते आहे, ते वरचं चक्र आहे, म्हणजे ते स्वादिष्टान चक्र आहे. ओके, सो ते म्हणजे अजून पुढे तुम्ही गेला की मणिपूर चक्राच्या खाली म्हणजे स्वादिष्टान चक्रापर्यंत गेला. ठीक आहे, मणिपूर चक्राच्या अजून थोडं खाली गेलं की स्वादिष्टान चक्र, तिथं मागच्याच बाजूने आपण हिलिंग करतोय. सो मग माझ्या स्वादिष्टान चक्राचं हिलिंग झालेलं आहे. मी माझ्या आयुष्यात स्थिर आहे, स्टेबल आहे, समाधानी आहे. माझ्या क्रिएटिव्हिटीला योग्य वाव मिळत आहे. थँक्यू. ओके, हे झालं. आता सगळ्यात खाली कशाचं, पुन्हा रूट चक्राचं, म्हणजे बेस ऑफ स्पाईन ज्याला आपण म्हणतो, माकड हाड.
रूट चक्र, रूट चक्राचं फक्त आता काय पाठीमागच्या बाजूने आपल्याला काय आपण त्याला रेकीची ऊर्जा द्यायची. स्थैर्याचं प्रतीक आहे ते. सो माझ्या आयुष्यात मला मजबूत असा सपोर्ट मिळतोय सगळ्यांच्याच माध्यमातून. मी स्वतः स्थिर आहे, मजबूत आहे. तसंच मला माझे पालक, माझे जे काय नातेवाईक असतील, माझे मित्र मैत्रिणी यांच्या माध्यमातून मला अगदी स्थिर सपोर्ट आहे, मजबूत सपोर्ट आहे. आर्थिकदृष्ट्या मी सुदृढ आहे. आणि मानसिकदृष्ट्या पण मी अतिशय मी निरोगी आहे, स्वस्थ आहे, सुरक्षित फील करते मी, ओके, मानसिकदृष्ट्या असं. आणि अशा पद्धतीनं माझ्या हे मूलाधार चक्राचं, रूट चक्राचं हिलिंग झालेलं आहे. ओके, येस, रेखीची ऊर्जा तिथपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचली आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. झालं. सो अशा पद्धतीनं सगळ्या चक्रांचं आणि महत्वाचे जे हे आहेत बॉडी पॉइंट्स आहेत, की जिथं ऊर्जेचं काय म्हणतात ना जास्त प्रमाणात संचार होत असतो, ते आपण त्याचे हिलिंग व्यवस्थित केलेले आहे. ठीक आहे, सप्तचक्रांचं पण हिलिंग झालेलं आहे या निमित्तानं. सो अशा पद्धतीनं तुम्हाला हे हिलिंग करायचं असतं. ऑफकोर्स 3-3 मिनिटं नाही वेळ दिलेला एका एका पॉइंटला, पण तुम्ही 3-3 मिनिटं वेळ द्या. समजा तुम्ही रोज अर्धा अर्धा तास जरी दिला तरी रोज 8 पार्टचं हिलिंग होतं. रोज अर्धा तास वेळ देत राहिला तर तुम्ही हे डेली करू शकता. आणि कसं आहे की त्यामुळे तुम्ही शक्यतो आजारी पडणार नाही. आजारी पडणार असाल तर खूप लवकर तुम्हाला लक्षात येईल. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स त्याच्यावर तुम्ही घेऊ शकता आणि एकूणच तुमचं आरोग्य म्हणजे कसं सातत्यपूर्ण तुमचं आरोग्य तुम्ही चांगलं ठेवू शकता. चालेल, तर हे सगळे झाले तर कुठले आपले म्हणजे आपल्या शरीरात असलेले महत्वाचे असे अवयव किंवा जिथं रेकीचं हे हिलिंग आपल्याला रेग्युलरली दिलं पाहिजे. ठीक आहे, तर आता अजून एक महत्वाचं आता तुम्हाला अजून काही मी स्क्रीनवर शेअर करणार आहेत गोष्टी. आणि आपण मग आपल्या मास्टर लेवल रेकीमध्ये काय काय आहे, ओके, अजून तुम्हाला रेकी कशा पद्धतीनं आयुष्यामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन करता येतं, त्याचे अजून नेक्स्ट लेवलला जाऊन कसे रेकीचे फायदे आपल्याला घेता येतात ते आपण शिकणार आहोत. चालेल. ओके, आता स्क्रीन शेअर करतो परत एकदा मी तुमच्याशी. ओके, थांबा. आपण एक साधारण पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आटोपतं घेणार आहोत आजचं लेक्चर. इथपर्यंत सगळ्यांना समजलं? कशा पद्धतीचा अनुभव आला, तुम्हाला काय वाटलं, कसं काय फरक जाणवला, थोडं शेअर कराल? येस. स्वतःला तुम्ही अनम्यूट करा आणि इथं बोला, किंवा तुम्ही इथं आपल्या मेसेजमध्ये टेक्स्ट करा. सांगा बघूया मॅडम. हा, आपण आजारी माणसाला कधी रेकी द्यावी? आजारी माणसाला तुम्ही जे कधी असं काय नाही, जेव्हा गरज आहे तेव्हा तुम्ही देऊ शकता. दिवसातून 2-3 वेळा पण देऊ शकता जर तुम्ही तिथं प्रेझेंट असाल
तर जवळपास तरी देऊ शकता, किंवा दूरस्थ पद्धतीने पण देता येते. समजा आपण इथं आहे, समजा ही व्यक्ती पुण्यात आहे आणि जे पेशंट आहेत ते समजा कोल्हापुरात आहेत किंवा नागपुरात आहेत, तर मग त्यांना कसं आपण इथूनच हिलिंग देऊ शकतो. जिथं आपण आहोत तिथून आपण त्या व्यक्तीला हिलिंग देऊ शकतो. ओके. येस. मग ते टेलिपॅथीनं हिलिंग देतात ते. मग तेही कसं करायचं असतं ते पण आपण शिकणार आहोत. सो फिजिकल प्रेझेन्स मध्ये असताना तर देऊच शकतो, हरकतच नाहीये. आणि फिजिकल प्रेझेन्स मध्ये नसेल, आपण वेगळ्या ठिकाणी असू आणि पेशंट वेगळ्या ठिकाणी आहे, तरी सुद्धा देता येतं. आणि त्याला काय स्थळ काळाचं काही लिमिट नसतं. त्याला काय कुठल्या किती डिस्टन्स आहे त्यांनी काय फरक पडत नसतो. समजा तुमचं कोणी नातेवाईक समजा न्यूयॉर्कमध्ये असेल, म्हणजे अमेरिकेत आहे, किंवा कोण नातेवाईक लंडनमध्ये आहे, अ, किंवा कोणी म्हणजे कोणताही पेशंट तो तिथं आहे आणि त्याला आपल्याला भारतातून इथून हिलिंग द्यायचं आहे, आपण देऊ शकतो. जगाच्या पाठीवर कुठे का असेना. ओके. मग हीच तर मॅजिक आहे रेकीची. हं? आणि रिझल्ट येतात. आता रिझल्ट येतात म्हणजे अक्षरशः, म्हणजे असाध्य जे रोग आहेत ॲलोपॅथीमध्ये जे बरे झाले नाहीत, ते बरे झालेले आहेत लोकांचे. ॲलोपॅथीमध्ये ज्याला पूर्ण असाध्यचा जो ज्याला आपण म्हणतो शिक्कामोर्तब झालेला आहे, असे. किंवा कॅन्सर म्हणजे पुढच्या स्टेजचे, तिसऱ्या चौथ्या स्टेजचे बरे झालेले, त्यानंतर चौथ्या स्टेजचे पेशंट, जसं की 15 दिवसाचा अवधी दिलेला, ती व्यक्ती 7 वर्ष जगलेली आहे. अशा गोष्टी पण झालेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात ज्याचं मरण अगदी जे 15 दिवसावर ठरलं होतं ते सुद्धा. येस. थँक्यू. नीलम मॅडम बोलतायत. येस, नमस्कार ज्योती मॅडम. अजून आहे, थांबा. ओके, अजून 10 मिनिटं आहे. त्यानंतर आपण क्लोज करूयात. येस. मग आजारी माणसाला आपण रेकी देऊ शकतो. ऑफकोर्स आजारी माणसाला काय, म्हणजे प्राण्याला पण देतो. समजा आपल्या घरी पेट आहे एखादा, कुत्रा आहे, आजारी आहे, त्याला रेकी देऊ शकतो. मांजराला देऊ शकतो. ठीक आहे, असं. किंवा एखादं आपलं समजा लेट्स से मोबाईल बंद पडलाय समजा, किंवा त्याची काय असेल, तर त्याला आपण रेकी देऊ शकतो. मग तात्पुरतं काही ना का होईना, काही ना काही त्याच्यावर मार्ग निघून जाईल. राईट. असं बऱ्याच केसेसमध्ये तर ते प्रॉब्लेमच सुटकीसारखं सरसा नाहीसा होईल. तुम्हाला वाटेल की आता तर हे काही एखादी गोष्ट मेजर रिपेअरला गेली, परंतु जस्ट रेकी दिली आणि ते क्लिअर होऊन जाईल विषय. मग हेच तर आहे की हे सायन्स म्हणण्यापेक्षा ह्या गूढ विद्या आहेत, ह्या रहस्यमय आहेत. ओके. आणि त्यामुळे ह्या खरोखरच्या जादुई आहेत. ओके. त्यामुळं हे आपण कसं की आपल्या आयुष्यामध्ये प्रचूर प्रमाणामध्ये आपण वापरलं पाहिजे. येस. आणि हे कसं की आपण लक्षात घ्या, मग हे आपल्याकडे का आपल्याला शक्य आहे, कारण संकल्प शक्ती जी आहे ती खूप बलवान असते. आपण म्हणतो ना की नुसता संकल्प जरी केला तरी तशा घटना ह्या विश्वामध्ये घडायला लागतात. कारण एका ठिकाणी त्या गोष्टीचं काय झालंय, एक व्हायब्रेशन निर्माण झालेलं आहे, स्ट्रॉंग व्हायब्रेशन. सो आपल्यामध्ये संकल्पशक्ती, आपण मानव आहोत, तर मानवामध्ये काय सजगता आहे. बाकी प्राणीमात्रांमध्ये सजगता नसते. त्यांना माणसासारखी बुद्धी नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरं, बुद्धीपेक्षा महत्वाचा मुद्दा आपल्याकडे जो आहे की अवेअरनेस, जागरूकता किंवा सजगता हा शब्द आहे त्यासाठी. मग आपल्या सजगतेच्या माध्यमातून आपण गोष्टी घडवू शकतो, घडवून आणू शकतो. ठीक आहे. हा फरक आहे सर्व बाकी प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्ये. त्यामुळे मनुष्य जन्माचं एवढं महत्व का मानलं गेलंय, कारण ह्या सजगतेच्या माध्यमातून आपण म्हणजे ही सजगतेच्या माध्यमातून एक प्रकारे आपल्याकडे जादुई शक्ती चाललेली आहे. ठीक आहे. येस. चालेल. आता बघा. आता आपण पुढचं करूया. तुम्हाला मी स्क्रीन शेअर करतोय आणि तुम्हाला मी मास्टर लेवल रेकीच्या विषयी आता सांगणार आहे माहिती. हं. आता स्क्रीन परत तुम्हाला दिसेल आता तुमच्या समोर. ठीक आहे. येस. आणि हे बघा, आता आपण काय हे आता केलं, आपण रेकी लेवल 1 केलं हे. ठीक आहे.
रेकी लेवल 1 याची उद्या अट्युनमेंट होईल. याची अट्युनमेंट कोणत्या वेळेत तुम्हाला म्हणजे सोयीची आहे बघा. एक तर उद्या आपण म्हणजे सकाळी लवकर पण देऊ शकतो, की म्हणजे अटेन्डमेंट दिली म्हणजे काय ती तो शक्तिपात असतो. शक्तिपात असतो म्हणजे मग ती शक्ती तुमच्यामध्ये कार्यरत होते. ओके. त्याला आपण अट्युनमेंट असं म्हणतो. मग याचा अर्थ तुमच्याकडे तुम्ही रेकी लेवल 1चे जी सिद्धता आहे ती तुमच्यामध्ये येते. ठीक आहे. मग ती अट्युनमेंट आपली उद्या असणार आहे. आणि अट्युनमेंट नंतर मग पुढे काय असणार आहे की रेकी लेवल 2, 3, 4 हे असणार आहे. त्याला आपण रेकी मास्टर लेवल म्हणतो. आत्ताचं काय होता की रेकी लेवल 1 होता. 2, 3, 4ला आपण मास्टर लेवल म्हणतो. मग जेव्हा तुम्ही लेवल 1 करता तेव्हा रेकीची ऊर्जा 10% तुमच्यामध्ये कार्यरत होते. ओके. आणि जेव्हा तुम्ही लेवल 2 करता तेव्हा 50% तुमच्यामध्ये ती ऊर्जा रेकीची ऍक्टिव्हेट होते. आणि तुम्ही 3 आणि 4 लेवल करता जेव्हा रेकीची तेव्हा 100% ती तुमच्या मध्ये रेकीची ऊर्जा, दिव्य ऊर्जा कार्यरत होत असते. म्हणजे तुम्ही जास्त अजून काय होतं सक्षम बनता, एम्पॉवर्ड होता. मग रेकी लेवल 2, 3, 4चा आपल्याला आपला कोर्स असणार आहे. ओके. आणि ह्या जो आहे कोर्स कसा की तो त्याचा काय काय सिलेबस आहे आम्ही दिलेला आहे. ऑलराईट. आणि साधारण हा 1 महिन्याचा कोर्स असणार आहे. रोज 1 तास अशा पद्धतीनं. जसं आपण आता झूमवर ऑनलाईन घेतो ना तसंच. फक्त अजून हायर लेवलचं याच्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळेल मॅजिकल गोष्टी. तो मग लेवल 2चा सिलेबस म्हणजे काय? मग त्याच्यामध्ये तर सेकंड लेवलची अट्युनमेंट असणार. रेकीचं प्रत्येक लेवलला काय तुम्हाला हे दिलं जातं, शक्तिपात दिला जातो. त्यातून तुमची ती लेवल सिद्ध केली जाते. मग सिद्ध केल्यानंतर तुम्ही पात्र होता किंवा सक्षम होतात त्या लेवलचे उपचार करण्यासाठी या त्या लेवलच्या टेक्निक वापरण्यासाठी. ठीक आहे. सो मग रेकीचे सिम्बल्स असतात वेगवेगळे. ते कसे काढायचे, ते कसे टाकायचे, त्याच्या माध्यमातून कसं हिलिंग करायचं, हवेमध्ये कसे टाकायचे, अन्नावर कसे टाकायचे, कुठल्या व्यक्तीवर कसे टाकायचे, हे सगळं. ओके. मग त्या माध्यमातून चांगल्या गोष्टी कशा घडवून आणायच्या. मग टेलिपॅथी किंवा दूरस्थ राहून, दूर राहून सुद्धा कशी रेकीची हिलिंग द्यायची. आपण बोललो ना थोड्या वेळापूर्वी, ते विश बॉक्स कसा करायचा, विश बॉक्सच्या माध्यमातून आपल्या इच्छा कशा सत्यात उतरवायच्या. Triple 5ची टेक्निक काय आहे आपली विश फुलफिलमेंटसाठी, आपली इच्छा पूर्ती करण्यासाठीची. ना क्रिस्टल्स विषयी तुम्हाला माहिती मिळेल. क्रिस्टल्सच्या माध्यमातून कसं आपण हिलिंग करू शकतो, कोणत्या समस्येवर कोणता क्रिस्टल वापरायचा हे तुम्हाला समजेल. ओके. म्हणजे स्फटिक जे असतात. टेलिपॅथीच्या माध्यमातून समजा एखाद्या व्यक्तीला आपण कसं हिलिंग देऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये अपेक्षित बदल कसे घडवून आणू शकतो ते आपण शिकणार. मेडिटेशन रेकीचं कसं, पुन्हा घरातल्या लोकांना आपण प्रोटेक्शन देऊ शकतो रेकीच्या माध्यमातून, ते कसं द्यायचं, आपल्या संपूर्ण घराला कसं प्रोटेक्शन द्यायचं जिथं राहतोय आपण त्याला, निगेटिव्हिटी पासून आपण कसं लांब राहायचं, लॉ ऑफ अट्रॅक्शन नेक्स्ट लेवलला जाऊन कसा वापरायचा, सो दॅट आपले मॅनिफेस्टेशन फास्टमध्ये पूर्ण होतील. व्हिज्युलायझेशन कसं करायचं. ओके. व्हिज्युलायझेशन करण्याच्या पद्धती म्हणजे त्याच्यासाठी योग्य पद्धत काय, म्हणजे अयोग्य काय, डूज आणि डोंट्स ज्याला आपण म्हणतो ते आपण शिकणार. कापूर दिवा, कापूर दिव्याचं महत्व काय, कापूर दिवा कसा वापरायचा, कापूर दिव्याच्या माध्यमातून निगेटिव्हिटी कशी दूर करायची. ओके. कुणी वापरायचा. ओके. कशा पद्धतीनं तो ऑपरेट करायचा असतो कापूर दिवा, हे सगळं आपण शिकणार. ओके. आणि बरंच आहे. म्हणजे हे झालं तर लेवल 2 जर तुम्हाला सांगितलं, लेवल 2 हे सगळं झाल्यानंतर पुन्हा त्याची अटेन्मेंट होणार. त्यानंतर लेवल 3, 4 एकत्र असते. मग त्याच्यामध्ये कसं की मास्टर सिम्बल्स म्हणजे अजून सिम्बल्स असतात ते म्हणजे हायर लेवलचे ते पॉवरफुल सिम्बल्स आपण शिकणार. क्रिस्टलचा वापर शिकणारच आहे. 555 टेक्निक तिथं आहे. कायनेशिओलॉजी नावाचं एक शास्त्र आहे ते आपण शिकणार. ओके. पुन्हा आपल्या ऑराचा कलर कसा ओळखायचा आपल्या जन्मतारखेच्या माध्यमातून ते, किंवा कुणावर समजा इव्हिल स्पिरिट कुठल्या तरी वाईट शक्तीचं आक्रमण झालं असेल काय, कुणाला काय काय म्हणतो आपण वाईट शक्तीनं ज्याला आपण म्हणतो झपाटलं असेल काय असेल तर ते कसं दूर करता येतं. ओके. ते शिकणार आपण. पुन्हा समजा एखाद्या घरावर तसा इव्हिल स्पिरिटचा काय प्रभाव पडला असेल एखाद्या बिल्डिंगवर, तो तर त्याच्यावर कसा इलाज करायचा ते.
सायकिक सर्जरी म्हणजे समजा एखाद्यावर आजारपणामुळे सर्जरीची वेळ आली. ओके, समजा एखाद्याला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे आणि जरा जास्तच दुखायला लागले आता, समजा वर्ष दीड वर्ष काय दुखत नव्हतं पण आता जास्त दुखायला लागले आणि थोडस समजा टू व्हीलरवर जरी गेलं तरी हादरा बसला तरी दुखतंय. मग मग डॉक्टरांनी सांगितलं की 4-5 दिवसात सर्जरी करायची आहे. मग त्याच्यावर उपाय आपण बघू शकतो की समजा सायकिक सर्जरी करून म्हणजे ते मानसिक लेवलला ती सर्जरी असते. ऍक्च्युअल काय आपण कुठलं म्हणतात ना कुठलं सर्जिकल असं वस्तू वापरून ते नाही करत. मानसिक लेवलला आपण ते करतो. तर त्यातून तो प्रॉब्लेम दूर होऊ शकतो आणि खरोखरच्या सर्जरीची जी गरज आहे ती पडणार नाही अशा पद्धतीचं शक्य आहे. सर्वच बाबतीत शक्य असं नाही. कित्येक बाबतीत अशी सर्जरी टाळून फक्त सायकिक लेवलला सर्जरी करून त्या पेशंटला हील करणं शक्य आहे. मग ते कसं करायचं? ओके. ह्या गोष्टी आपण शिकू. उपचार विधी, पुन्हा साऊंड हिलिंग काय असतं, ओके. ध्वनीच्या माध्यमातून, आवाजाच्या माध्यमातून हिलिंग कसं करायचं ते. कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन म्हणजे कित्येक जणांचं लक त्यांना साथ देत नाही, सतत काही ना काही अडथळे येत राहतात. रहस्यमयरित्या अडथळे येतात. हे काय होते कळत नाही. मग मग त्यांचं बऱ्याच वेळा पास्ट लाईफ मधलं पूर्वजन्मामधलं कर्म खराब असतं. मग त्यांनी जोपर्यंत त्यांचं खराब कर्म आहे ते क्लिअर करत नाहीत तोपर्यंत त्यांच्या अडथळे असे थांबत नाहीत किती जरी यायचे असले तरी. या जन्मात त्यांनी किती चांगलं काम करत केलं असलं तरी त्यांना ते अपेक्षित यश मिळत नसतं. मग आधीचं कर्म जे आहे ना ते कट करायला लागतं, ते डिझॉल्व्ह करायला लागतं. मग कर्म क्लिअरन्स मेडिटेशनच्या माध्यमातून ते करू शकतो आपण. ओके. पास्ट लाईफ मेडिटेशन आहे. ओके. आपल्या पूर्वजन्मामध्ये आपण मेडिटेशनच्या माध्यमातून जाऊ शकतो आणि मग पास्ट लाईफचे कुठले लेसन्स आपल्याला शिकणं गरजेचं आहे हे आपण शिकू शकतो. ठीक आहे. अशा कित्येक गोष्टी आहेत. सुवर्णद्रव मेडिटेशन, डेली प्रॅक्टिस असं सगळं आहे. सो हे करुणा रेखीचं पण तुम्हाला तिथं म्हणजे शिकवलं जाईल. म्हणजे काय फार मोठा पार्ट नाही येतो ते पण. ओके. सो अशा पद्धतीनं हे आहे. क्रिस्टल्स विषयी पण आहे तुम्हाला सांगितलं मी, हे सगळं आहे. आणि हे चालणार आहे किती? 30 दिवस. मग आता मध्ये समजा शनिवार रविवार सुट्ट्या येतात असं, तर त्यातनं तो 40 दिवसापर्यंत जाऊ शकतो. कारण मध्ये सुट्ट्या राहणार विकेंडच्या. तर हा साधारण 40 दिवसामध्ये कोर्स पूर्ण होतो. मग यात तुम्हाला मिळणार काय? तर एकतर लाईव्ह क्लास असणार, तो तुम्ही अटेंड करणार. समजा तुम्ही अटेंड नाही करू शकला तरी एका दिवशी ऍबसेंट राहिला तरी तुम्हाला त्या दिवशीचं रेकॉर्डिंग मिळणार. जसं आत्ताच आपलं रेकॉर्डिंग मिळतं तुम्हाला, तसं त्याचं पण रेकॉर्डिंग मिळणार. फक्त तो ग्रुप वेगळा असणार मास्टर लेवलचा. त्या ग्रुपवरच ते फक्त दिलं जाणार. सो रेकॉर्डेड लेक्चर्स पण मिळतील, लाईव्ह लेक्चर्स मिळतील, कोर्सचं सर्टिफिकेट मिळेल पूर्ण केल्यानंतर त्याचा, आणि PDF मध्ये नोट्स मिळतील. आणि प्रत्येक लेवल नंतर अट्युनमेंट. ओके. सेकंड लेवल नंतर अट्युनमेंट आणि थर्ड आणि फोर्थ लेवलची अजून वेगळी अट्युनमेंट हे पण मिळेल. ओके. म्हणजे शक्तिपात दिल्यानंतर तुम्ही त्याच्यासाठी सिद्ध होतास काय करण्यासाठी, ते रेकीचे उपचार करण्यासाठी. मग आपल्या कोर्सची फी किती असणार आहे? 10,000 रुपीज. परंतु आपण याच्यामध्ये 50% डिस्काउंट दिलेला आहे आणि किती ठेवलेली आहे ती 4,999. त्यात पण तुम्ही आज बुक करणार असाल तर तुम्हाला ती 3,999 मध्ये देण्यात येईल. ओके. असं आहे. नाहीतर रेग्युलर मग तुम्ही जर नंतर बुक केलं तरी तुम्हाला ते 4,999 पडेल. ठीक आहे. असं. आणि जर काही अडचण असेल तरी तुम्ही 2 इन्स्टॉलमेंट्स मध्ये पण ते देऊ शकता. असं आहे. जर तुम्ही लगेचच ते दिलं आजच्या तर तुम्हाला ते 3,999 मध्ये, जर तुम्ही इन्स्टॉलमेंट्स मध्ये दिलं तर ते तुम्हाला 4,999 मध्ये होईल. ठीक आहे. अशा पद्धतीनं असेल. मग तुम्ही याविषयी काय प्रश्न विचारायचा असेल तर तो विचारू शकता. आपलं टायमिंग जे आहे ते सुद्धा बॅच मध्ये जे स्टुडंट्स आहेत त्यांच्याशी डिस्कस करून ठरेल. सगळ्यांच्या सोयीचं शक्यतो ठरवण्यात ते टायमिंग ठरवलं जाईल. ओके. चालेल. आणि यासाठी जो नंबर आहे तो मी ग्रुपवर देईल तुम्हाला, म्हणजे जिथं तुम्ही हे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करू शकता त्याच्याविषयीच. आणि राहिला प्रश्न रेकीचे कोर्सेस, हे साधारण आता हे 2, 3, 4 असे सगळे मिळून त्याचं जनरली फी साधारण म्हणजे 25,000 होते. बऱ्याच ठिकाणी लेवल 1चेच पैसे आकारले जातात. आम्ही लेवल 1 फ्री दिलेली आहे. ओके. आणि लेवल 1 आणि 2 चे 10,000 आणि पुन्हा 3 आणि 4 चे 15,000 असं
25,000 साधारण आकारले जातात, निदान 20,000 तरी घेतलेच जातात. ओके, असं आहे. आपण ते अफोर्डेबल प्राइस मध्ये ठेवलेलं आहे, सो दॅट अगदी खेडोपाडी पण रेकी चे कोर्सेस आरामात पोहोचतील, अशा पद्धतीने आम्ही ते ठेवलेले आहे. ठीक आहे. सो आणि मराठी भाषेमध्ये आहे. मी इंग्लिशमध्ये पण रेकी शिकवतो, पण ते बॅचेस वेगळे असतात, त्याची फी जास्त असते. कारण तिथं मोठमोठ्या शहरातले हे असतात विद्यार्थी, चेन्नई, मुंबई, असे दिल्ली, कोलकाता सारखे, बेंगलोर सारखे. पण तिथं इंग्लिश मध्ये फी जास्त असते, मराठीमध्ये फी कमी असते. ठीक आहे. येस, चालेल. तर इंग्लिशमध्ये ती जी फी आम्ही ठेवतो ती 10,000च ठेवतो. ओके, असं आहे. त्याच्यापेक्षा कमी ठेवत नाही. म्हणजे 20,000 वर डिस्काउंट देऊन ती 10,000 असते. इथं 10,000 वर डिस्काउंट देऊन ती 5,000 असते. कोर्सचा कंटेंट सेम असतो, फक्त भाषा वेगळी आणि ग्रुप वेगळे असतात. तिथं भरपूर वर्किंग लोक असतात इंग्लिशला, आणि काय म्हणतात ना ते, त्यांना इंग्लिश इंग्लिशमध्ये सोपं जातं त्यांना शिकायला, त्यामुळे ते इंग्लिश टू इंग्लिश चालतं. एवढाच फरक आहे. आणि इथे आपण मराठी आपल्या रेग्युलर मराठी भाषेमध्ये बोलतो. शक्यतो इंग्लिश शब्द वापरायचं पण आम्ही कमीत कमी असं म्हणजे बघतो, टाळतो इंग्लिश शब्द जास्त वापरणे. चालेल. तर या संदर्भात तुम्हाला काय आता जर विचारायचा असेल प्रश्न तर विचारू शकता. राईट. राहिला प्रश्न, हे फी कुठं तुम्हाला ट्रान्सफर करायचे, तर ते तो नंबर आहे किंवा जो QR कोड आहे तो मी ग्रुपवर शेअर करेन. ऑलराईट. आणि राहिला प्रश्न उद्याच्या अटेन्डमेंटचा, जी फर्स्ट लेवलची अटेन्डमेंट झाल्याशिवाय तुम्हाला ते तुम्ही सिद्ध होत नाही त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे तुम्हाला ती तुमच्यासाठी ती ऊर्जा काय होत नाही, ऍक्टिव्हेट होत नाही, सिद्ध होत नाही. फर्स्ट लेवलचं तुम्हाला ज्ञान तर मिळालेलं आहे, परंतु त्याचा अटेन्डमेंट राहिलेले आहे. अटेन्डमेंट त्याची उद्या असेल. ऑलराईट. किंवा आपण ठीक आहे, एक दिवस आपण असं करूया, उद्या काही रविवारमुळे काही जणांना थोडं अटेन्डमेंटचं हे असतं की कोण बाहेर जातं वगैरे रविवारचं, किंवा कधी पाहुणे आलेले असतात असं. तेव्हा सोमवारची आपण अटेन्डमेंट ठेवू, 4 वाजताच ठेवू, ज्या वेळेत आपलं लेक्चर असायचं त्याच वेळेत ती अटेन्डमेंट असेल, अर्धा तास असेल. तेव्हा सगळ्यांनी व्हिडिओ कंपल्सरी ऑन करायचा असतो, कारण ते व्हिडिओ ऑन केल्यानंतर ती एनर्जी ट्रान्सफर करता येते तुमच्यापर्यंत. ओके, मग अटेन्डमेंट अर्धा तास असणार आहे, आणि तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे की सगळ्यांनी सांगितलेल्या वेळेत पोहोचायचं आहे तिथं, म्हणजे व्हिडिओ ऑन करून थांबायचं आहे. राईट. आणि त्याच्यासाठी काय, शेजारी एखादा दिवा लावला आणि मग ध्यानाला बसलं तर चालेल. मग त्यानंतर मी शक्तिपात दीक्षा तुम्हाला देईन. ओके, ऑनलाईनच ती दिली जाते, अर्ध्या तासात ते होऊन जातं. मग 4 ते 4:30च्या दरम्यान ते असेल, 4:30ला ते संपेल. ओके, पण शक्तिपातसाठी कसं आहे की गुरुदक्षिणा असते. मग तुम्हाला ती बेसिक गुरुदक्षिणा म्हणून फक्त 151 रुपये त्याचे ट्रान्सफर करायचे आहे. ज्यांना शक्तिपात घ्यायचा आहे त्यांनी कुठले लेवल 1च्या अटेन्मेंटचे 151 रुपये ट्रान्सफर करायचे आहे. ओके, असं. ती काय आहे, त्याची दक्षिणा झाली लेवल 1च्या शक्तिपातची. त्यांना अटेन्मेंट घ्यायची नाही, त्यांनी घेऊ नका, तसं पण काय प्रॉब्लेम नाही. पण घेतली तर ती एनर्जी ऍक्टिव्हेटेड राहते आणि तुम्ही ती ऊर्जा वापरायला समर्थ होता. ओके, मग त्यासाठी ती एनर्जी एक्सचेंज घेतली जाते, कारण कुठलीही गोष्ट जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याची किंमत आपण मोजली पाहिजे. त्यासाठी जे आवश्यक ते कर्म आहे ते केलं पाहिजे. कर्म म्हणजे पण ती किंमत मोजणे. ऑलराईट. सो दॅट मग तुमच्याकडे ती पॉवर येते. सो लेवल 1च्या अटेन्मेंट साठी सुद्धा सेमच नंबर असेल आणि सेमच QR कोड असेल. मग ज्यांना अटेन्मेंट घ्यायची आहे त्यांनी 151 रुपये ट्रान्सफर करायचे आहेत. आपलं परवा दिवशी 4 वाजता ते अटेन्मेंट होईल, 4 ते 4:30. आणि ज्यांना मास्टर लेवलला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांना मी सांगितलंच की त्यांना आजच्या आज तुम्ही ट्रान्सफर केले तर 3,999 म्हणजे 4,000 रुपये. ओके, तुम्ही करू शकता. आणि साधारण आपली ही बॅच आहे ती आता आज तारीख आहे 11. मग 25 जुलै पासून साधारण ती बॅच आपली चालू होईल. ठीक आहे, मास्टर लेवल रेकीची. आणि ऑगस्ट 25 पर्यंत चालेल. ऑगस्ट 25 म्हणजे ऑगस्ट एंडच धरून चालू तुम्ही तिथपर्यंत चालणार. ठीक आहे. येस. आणि त्यानंतर तुम्ही मग रेकीची ऊर्जा तुमच्यामध्ये 100% ऍक्टिव्हेट झाल्यामुळे तुम्ही खूप हायर लेवलला हिलिंग करू शकता, आणि एक हिलर म्हणून तुम्ही स्वतःचा हे पण करू शकता, काम करू शकता. त्यातून तुम्ही अर्निंग सोर्स पण जनरेट करू शकता हिलर म्हणून. प्रत्येक सेशनच्या
तुम्ही पैसे चार्ज करू शकता. मग तो एक तुमच्याकडे ऑप्शन राहतो की ऍज अ हिलर म्हणून काम करणे. पहिले तर स्वतःचं हिलिंग आणि फॅमिलीचं हिलिंग करू शकता, तो तर झालंच. पण त्याच्या बियॉन्ड पण तुम्हाला जायचंय तर तुम्ही हिलिंग ऍज अ रेकी हिलर काम करू शकता प्रोफेशनली. ओके. तर तो मास्टर लेवल करण्याचा तो फायदा असतो. ठीक आहे. त्याच्याही पुढे कोर्स असतो, परंतु मास्टर लेवल पर्यंत केल्यानंतर तुम्हाला एवढी ऑथॉरिटी मिळते. चालेल. ओके. तर इथं आपण आता कन्क्लूड करूया. चालेल. कुणाला डाऊट असेल तर तुम्ही फक्त थांबून मला विचारा, नसेल तर मी क्लोज करून टाकतो. हा. ओले. हा. बुकिंग अमाऊंट किती आहे सांगितलंच तुम्हाला मी आता, पण ज्योती मॅडमनी विचारलं. ठीक आहे. आणि तुम्ही ह्याविषयी म्हणजे तुम्हाला माहिती नसेल, पण तुमच्या माहितीकरता सांगतो की हे म्हणजे जे भारतात सध्या किंवा महाराष्ट्रात सुद्धा कमीत कमी जे रेट्स आहेत ते रेकीचे हेच आहेत. आपल्याला दोन्ही पद्धतीने की सगळ्यांपर्यंत पोहोचायचं पण आहे, तर त्यामुळे आपण अशा पद्धतीनं ठेवतो. ओके. राहिला प्रश्न, माझे ज्योतिष कन्सल्टेशनचे रेट्स जास्त असतात खूप, आणि न्यूमरॉलॉजी कन्सल्टेशनचे रेट्स जास्त असतात. मग आम्ही त्यामुळे इकडचे रेट्स कमी ठेवू शकतो, ते आम्हाला परवडतं असं आहे. आणि जे मी फिजिक्स शिकवतो MBBS साठी किंवा IIT साठी, मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजसाठी, तिथं आमच्या फीस जास्त असतात, म्हणून आम्ही इथं कमी ठेवू शकतो. लक्षात आलं तुम्हाला? अदरवाईज तुम्ही म्हणाल की बाकीच्यांच्यापेक्षा एवढे कमी फी आणि का ठेवलेत, तर यासाठी की सगळ्यांना आपल्याला ऍक्सेस देता यावा, कुणाचं पैसा वाचून अडू नये, हा पण पर्पज आहे. आणि ह्या गोष्टी फ्री पण देता येत नसतात, त्याचा काही उपयोग नसतो. ओके. असं आहे. त्याचं निश्चित जे आपलं जे हे आहे किंमत मोजल्याशिवाय ती गोष्ट आपल्याला लाभत नसते. त्यामुळे अशा गोष्टी ज्या आहेत त्या रितसर आपल्याला घ्यायच्या असतात. ठीक आहे. चालेल. मग इथं आता मी क्लोज करतो. मग तुम्हाला ग्रुपवर मी शेअर करेनच नंबर आणि QR कोड त्याविषयी. मग तुम्ही तिथं करू शकता. आणि इव्हन लेक्चर नंतर सुद्धा तुम्ही फोन करून विचारू शकता. आपला जो नंबर आहे रसेल महाराज 111चा जो नंबर आहे, ज्याच्यावरनं तुम्हाला लिंक्स येतात ग्रुपमध्ये, त्या नंबरवर तुम्ही फोन करून तुमच्या शंका असतील काय तर विचारू शकता, आणि थेट माझ्याशी तुमचं बोलणं होईल. ओके. हा. चालेल. तर आता क्लोज करूया आपण. ओके. सुजाता मॅडम, वैशाली मॅडम, ज्योती मॅम, यामिनी मॅडम, दीपा मॅडम आणि नीलम मॅडम. चलो. कल्याण मस्त.